तुम्ही इथलंच पाणी वरून येऊन टाकणार का आमचं? नाही चालणार नाही, चालणार नाही, अजिबात चालणार नाही. इथलंच पाणी तुम्ही शिंदफळला टाकणार का? ऐका उजनीचं पाणी पाण्याला काही विरोध नाहीये. अजिबात चालणार नाही. ऐका तिकडं तुम्ही पांगरदरवाडीला जाऊन आला, तिथं काहीतरी पंप हाऊसचं उद्घाटन, तिथं पंप हाऊसचं अजून लाईटच नाही, कनेक्शन नाही. अजून लाईट कनेक्शन नाहीये काही. बघा राजेंद्र भोजने या नावाच्या व्यक्तीला काल आम्ही बोलवून घेतलं होतं. शेतकरी आमच्याकडे आला होता. त्याचा मावेजा सुद्धा दिला नाही यांनी. आज 2012 पासून त्याच्या शेतात काम करताय आणि त्याला आज उचलून न्यालाय का? अजिबात चालणार नाही. काय दादागिरी आहे काही? ही कुठली पद्धत आहे तुमची काम तुम्ही पाहण्याची? हसू नका याच्यावर. नाही हे काम माईक घ्या, माईक द्या. हे कामाचं श्रेय घेण्यासाठी चाललंय. हात लावू नका, हात लावू नका, हात लावू नका. इकडे करायचं कामच नाही. सगळ्यांनी बसून घ्या, निवांत बसून घ्या. अर्धवट कामाचं श्रेय घेण्यासाठी आले मी. तुमच्या या कामाशी काहीच संबंध नाहीये. किती काम केलं माहितीये. सगळ्यांना विनंती आहे, आपण बसून घ्या. मंजूर केली जे आता बांधव बोलून गेले ना, त्यांनी बसावं. जे बोलतोय ते ऐकावं. मध्येच पळून जाऊ नका. बसा ना मग. बसा, तेच सांगतो मी. बसा, पळून जाऊ नका. बसा मग. म्हणून आता बसा सांग. बसा हो, मला बोलू द्या आधी. खाली बसा पहिलं. अधिकाऱ्याला भेटायला तुम्हाला भेटायला आलोच नाही. मग बाहेर जाऊ. अधिकारी बाहेर आहेत. बाहेर जाणार अधिकारी बाहेर आहेत बाहेर. शासनात करताना तुम्ही इथं आम्हाला बाहेर जावं म्हणणंच कारण ते नाही, अधिकारी बाहेर आहेत म्हटलं. ठीक आहे, बसा. हे जे आहे ते राजकीय आता नौटंकी झाली आहे. तुम्ही बसा, बाकीचं ते बोलतो. आम्हाला माहिती आहे ना. बसा ना सगळे. अर्धवट कामाचं श्रेय घेण्यासाठी काय आज कुठलंही भूमिपूजन नाहीये बाळा. बाळा तसं म्हणू नका. बाळ बसा, सगळे बसा. आम्हाला बाळ म्हणायचं कारण काय? कारण माझ्यापेक्षा लहान आहे ना, म्हणून. बसा 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 सगळे. त्याला एक ही नोटीस न देता मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, त्याला आज गायब केला यांनी सगळ्यांनी. त्याला इथं येऊ दिलं नाही. मी त्याची काल त्यांनी मुलाखत घेतली. रुपेश डोलारे मी पत्रकार आहेत, त्यांनी दिली का नाही मुलाखत तुम्हाला? आज इथं पत्रकार झाल्यानंतर बसा ना, शांतता. आवाज दाबण्याचा कसला कार्यक्रम? बसा, मग कळेल तुम्हाला. तुम्हाला हे माहित नाही की कार्यक्रम काय. बसा ना शांत. तुम्ही राजकीय नाटक करू नका. ठीक आहे. आता आजचं आपण आपलं बोललो ना. आपलं झालं नाटक. आता जायला हरकत नाही. हे पहा, आता आपण समजून घ्या. मग बसा खाली. खाली बसा, मग ऐका पूर्ण. का बसायचंय? आम्ही उभारू इथं. उभं राहा ना मग. नाटक नाही करायचं. पाठीला आम्ही पण तुळजापूरची पाठीला. हो, माहिती आहे. सांगू नका आम्हाला. हो, बरोबर आहे. ठीक आहे. आता बसा. पत्रकार बांधवांना विनंती आहे, हे जे बसा आपण. आजचा हा जो काही कार्यक्रम आहे, सही कोणाकोणाची आहे, नोटिंग कोणी केलं आणि तेव्हा म्हणजे कुठल्या पद्धतीने कामकाज झालं, याच्यात मला आत्ता जायचं नाहीये. आता मुद्दा जो आहे तो वेगळा आहे. आपला आजचा मुद्दा काय? आपला आजचा मुद्दा असा आहे की कार्यक्रम जे आहे तो इथली परिस्थिती जी आहे. 21 टीएमसी पाणी नाही, 7 टीएमसी पाण्यावर बोळवण करतात. 21 टीएमसी पाणी नाही इथं. पत्रकार बांधवांना विनंती आहे, त्यांचं बाहेर जाऊन बाईट घ्या ना. तुम्ही नेमकं कुठल्या आपण कामासाठी आलोय हे समजून घ्या ना, आणि प्रश्न विचारू शकता ना तुम्ही. काम पूर्णाचं बाळा कोणीच सांगितलं नाहीये. अपूर्ण कामच आपण बघतोय ना. माझी विनंती काय आहे की माणूस जो आहे तो कुत्र्याला चावला ही बातमी सहसा केली जाते, पण माझी विनंती आहे की इथलं वास्तव जे आहे ते आपण जनतेपर्यंत पोहोचवावं. 21 टीएमसी पाणी हे मराठवाड्याचे आहे. पाण्याच्या अधिकार उत्पादन करण्याची प्रक्रिया चालू होती. वाटाघाटीने पाणी उपलब्ध व्हावं यासाठी आपले प्रयत्न होते, परंतु काही लोकांनी जाणीवपूर्वक यामध्ये खोडा घालण्याचा हा प्रायव्हेट कार्यक्रम ठेवलेला आहे. जलसंपदा विभागाने कुठेही कुणाला बोलवलं नाही. मी तसं काहीच म्हणणार नाही. मूळ मुद्दा काय आहे
तर आता आपण कामाची परिस्थिती समजून घ्यावी. पाणी जे आहे ते कधीपर्यंत पाणी येऊ शकतं हे आपल्याला अधिकृतपणे त्या पलीकडे जाऊन, राजकारणाच्या पलीकडे जाऊन, नाही तर चौकाच्या थांबू द्या, त्याला थांबू द्या, त्याला काढू नका बाहेर. एक मिनिट, कोणी हे पहा, ऐका एक मिनिट, एक मिनिट, विरोधकांना इथे गोंधळच पाहिजे. एक मिनिट, जरा इकडे बोलवा. चला इकडे नाही, एक मिनिट, हे विरोधकांना हेच नाटक पाहिजे. आता पत्रकारांना विनंती आहे, इकडे बघा ना, आपण आलाय कशासाठी. हे जे